महाशिवरात्री हा भगवान शिवाला समर्पित एक पवित्र सण आहे, ज्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवमंदिरांना भेट देतात आणि रात्रभर जागरण करतात. महाशिवरात्री म्हणजे शिवाची रात्र आणि भगवान शिवाप्रती आपली भक्ती आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा एक विशेष प्रसंग मानला जातो. महाशिवरात्री व्रत कथा. प्राचीन काळी एक शिकारी होता. त्याचे नाव चित्रभानू होते. हा शिकारी सावकाराचा कर्जबाजारी होता. कर्ज फेडता न आल्याने सावकाराने त्याला शिवमठात कैद केले. योगायोगाने ज्या दिवशी त्याला कैद करण्यात आले त्या दिवशी महाशिवरात्री होती. सावकाराने या दिवशी आपल्या घरी पूजेचे आयोजन केले होते. पूजेनंतर कथापठण करण्यात आले. शिकारीही पूजा आणि कथेत सांगितलेल्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकत राहिला. पूजेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सावकाराने शिकारीला आपल्याकडे बोलावले आणि दुसऱ्या दिवशी कर्ज फेडण्यास सांगितले. शिकारीने सावकाराचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. यावर शिकारीने वचन दिले. सावकाराने त्याची सुटका केली. शिकारी शिकारीसाठी जंगलात आला. शिकारीच्या शोधात जंगलातच रात्र झाली. ती रात्र त्याने जंगलातच काढली. तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारी रात्र काढू लागला. बेलपत्राच्या झाडाखाली शिवलिंग होते, जे बेलपत्राच्या पानाने झाकलेले होते. शिकारीला याबाबत काहीच माहिती नव्हती. विश्रांती घेण्यासाठी त्याने बेलपत्राच्या काही फांद्या तोडल्या. या प्रक्रियेत काही बेलपत्राची पाने शिवलिंगावर पडली. भुकेने व्याकुळ झालेला शिकारी त्याच जागी बसला. अशा प्रकारे शिकारीचे व्रत पूर्ण झाले. त्यानंतर गरोदर हिरणी पाणी पिण्यासाठी तलावात आली. शिकाऱ्याने धनुष्यावर बाण टाकून हरणाचा वध करण्याचा प्रयत्न करताच हरिण म्हणाला, "मी गरोदर आहे. मी लवकरच मुलाला जन्म देणार आहे. तुम्ही एकाच वेळी 2 जीवांना माराल का? ते योग्य होणार नाही. माझ्या मुलाला जन्म देऊन मी लवकरच तुझ्याकडे येईन. मग तू माझी शिकार कर." शिकारीने बाण परत घेतला. हरिणही तिथून निघून गेले. धनुष्य ठेवताना पुन्हा काही बेलाची पाने तुटून शिवलिंगावर पडली. अशा प्रकारे पहिल्या प्रहाराची पूजा त्यांच्याकडून नकळत पूर्ण झाली. काही वेळाने तेथून अजून एक हरणी बाहेर आली. जवळ आल्यावर शिकारीने ताबडतोब धनुष्यबाण धरला. पण नंतर हरणीने शिकारीला विनंती केली की मी काही वेळापूर्वी माझ्या पतीपासून वेगळी झाली आहे. मी माझ्या पतीचा शोध घेत आहे. मी माझ्या पतीला भेटल्यानंतर तुझ्याकडे येईन. शिकारीने याही हरणाला जाऊ दिले. शिकारी विचार करू लागला. दरम्यान रात्रीचा शेवटचा प्रहरी निघून गेला. यावेळीही त्यांच्या धनुष्यातून काही बेलाची पाने शिवलिंगावर पडल्याने दुसऱ्या प्रहाराची पूजाही त्यांच्या हातून पूर्ण झाली. यानंतर शिकारीला तिसरी हरीण दिसली, जी तिच्या मुलांसह जात होती. शिकारीने धनुष्य घेतले आणि लक्ष केले. शिकारी बाण सोडणारच होता की हिरणी म्हणाली, "मी या मुलांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करून परत करीन. मला आत्ता जाऊ दे." शिकारीने तसं करण्यास नकार दिला. त्याने सांगितले की मी याआधी 2 हरणे सोडली आहेत. हिरणी म्हणाली की शिकारी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी परत येण्याचे वचन देते. शिकारीला हरणाची दया आली आणि त्याने हरणीला सोडून दिले. तर दुसरीकडे भुकेने व्याकुळ झालेला शिकारी नकळत बेलाची पाने तोडून शिवलिंगावर फेकत राहिला. सकाळचा पहिला किरण बाहेर आला तेव्हा त्याला हरिण दिसला. शिकारी आनंदी झाला आणि त्याने धनुष्यावर बाण धरला. मग हरणी दुःखी होऊन शिकारीला म्हणाला, "जर तू माझ्या आधी आलेल्या 3 हरणांना आणि मुलांना मारले असेल तर मलाही मारून टाक. उशीर करू नका, कारण मला हे दुःख सहन होत नाही. मी त्या हरणीचा पती आहे. जर तुम्ही त्यांना जीवदान दिले असेल तर मलाही सोडा. मी माझ्या कुटुंबाला भेटून परत येईन." शिकारीने त्यालाही जाऊ दिले. सूर्य पूर्णपणे मावळला होता आणि सकाळ झाली होती. शिकारीकडून नकळत उपवास, रात्री जागरण, सर्व प्रहाराची पूजा आणि शिवलिंगावर बेलपत्र चढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. भगवान शंकराच्या कृपेने त्याला त्याचे फळ लगेच मिळाले. भगवान शिवाच्या कृपेने शिकारीचे मन बदलले. शिकारीचे मन शुद्ध झाले. काही वेळाने संपूर्ण
कुटुंब शिकारीसमोर हजर झाले, कारण जेणेकरून शिकारी त्यांची शिकार करू शकेल. पण शिकारीने तसं केले नाही आणि सर्वांना सोडून दिले. महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीची पूजा पद्धत पूर्ण झाल्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला. शिकारीच्या मृत्यूनंतर यमदूत त्याला उचलण्यासाठी आले, म्हणून शिवगणाने त्याला परत पाठवले. शिवगण शिकारीला घेऊन शिवलोकात आला. भगवान शिवाच्या कृपेने राजा चित्रभानू या जन्मी स्वतःचे भूतकाळाचे स्मरण करू शकले आणि महाशिवरात्रीचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ते पुढील जन्मातही त्यांचे पालन करू शकले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष आणि शिवलोक प्राप्त झाले. महाशिवरात्रीला उपवास करून भगवान शिव यांची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या काळात भक्त दिवसभर उपवास करतात आणि भगवान शंकर याचा नामजप करतात. शिवरात्रीचा साधा अर्थ शिवाची रात्र. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली जाते. या दिवशी शिवलिंगावर दूध, दही, तूप, मध इत्यादींचा अभिषेक केला जातो. शिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला फुले, चंदन, बेलाची पाने आणि धतुरा अर्पण केला जातो. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला साजरी होत आहे. पंचांगानुसार चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 समाप्त होईल. या विशेष दिवशी भगवान शंकराची पूजा, रुद्राभिषेक आणि उपवासाचे विशेष महत्त्व आहे.